हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तर बघा, आजचा ब्लॉग स्पेशल आहे, तोही तुमच्या आग्रहाखातर। तो म्हणजे आपला आहे महाकाली देवळाचा ब्लॉग। तर चला आता आपण जात आहोत महाकाली देवळाकडे, आणि अगदी अनवाणी पायाने। त्यानंतर बघा, वरतून खालतीपर्यंत त्याचे जे इतकं पुरातन मंदिर आहे, तुम्हाला अगदी मी जवळून त्याचे व्हिडिओ घेत आहे। बघा, अगदी असे मोठे मोठे दगड आहे आणि खूप जुनं मंदिर आहे आणि खूप पावन मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे। सोबत इथे नांदेड, परभणी इथून खूप यात्रिक, खूप भाविक येतात आणि इथे खूप म्हणजे आता आधीपेक्षा आता खूप सुधारणा होत आहे। वरचेवर इथे कॅमेरे वगैरे लागलेले आहेत। आधी म्हणजे जे भक्तगण आहेत त्यांना उन्हाळ्यामध्ये वगैरे पाहायला असायचे, म्हणून आता त्यांनी छान टिनाचे शेड्स वगैरे केलेले आहेत। भरपूरशा नवीन सुविधा झालेल्या आहे। पण मात्र मंदिर जे ओरिजिनल आहे ते ओरिजिनल आहे। आणि आधी सर्वात आधी इथनं दार होतं, तर आता इथेच नव्हतं मुखदर्शन, आणि इकडनं तिकडनं दोन असे दार झालेले आहेत, म्हणजे दरवाजे, गेट, आतमध्ये जायसाठी आणि एक बाहेर निघायसाठी। आणि हा आहे मुखदर्शनाचं। जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा भाविक डायरेक्ट इथे येतात, आणि ते अगदी समोर आहे देवीचे पावलं। देवीच्या पावलांना हात जोडताना अगदी इथून समोर गेलं की ते मुखदर्शन होतं। ते मी तुम्हाला समोर दाखवेल, तिथून डायरेक्ट तुम्हाला देवी दिसतं। तर चला आपण आता इथे देवीचे चरण स्पर्श करून आणखी आपण समोर व्हिडिओ घेऊया। तर इथून आता तुम्हाला काही इथे म्हणजे जे आतमध्ये वगैरे नाही आता वाहू देत, ते सगळं इथेच येऊन वाहावं लागतं। म्हणजे हळद असो, कुंकू असो, काही असो, इथे येऊन व्हावं लागतं। प्रसादीसुद्धा फक्त देवीकडे तुम्हाला फक्त फुलं, हार नेता येतात, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही। सगळं नेता येतं, फक्त ते दाखवून देवीला ते आणखी रिटर्न आपल्याला वापस देतात। देवीची ओटी भरता येते, आणि दिवसेंदिवस इथे गर्दी वाढतच आहे। पण मंदिरात गेले की एक जी वेगळी शांतता आणि प्रसन्नता मिळते, ती खरंच खूप मस्त असते। तर मी तर आधी दर्शन घेतलं डायरेक्ट देवीचं जाऊन, त्याच्यानंतर मी मुखदर्शनसुद्धा घेत आहे। तर जेव्हा आपण डायरेक्ट दर्शन घेतो तेव्हा ते बाहेरच्या परिसराचा आपण व्हिडिओ घेऊ शकतो, पण मात्र आतमधल्या देवीचं व्हिडिओ घेता येत नाही, कारण जे पंडित वगैरे तिथे असतात ते व्हिडिओ घेऊ देत नाही। तिथे चार्जेससुद्धा आहे, 500 रुपये मग चार्ज मागतात, त्याच्यामुळे कोणी तिथे आतमध्ये व्हिडिओ घेत नाही। इथून मात्र तुम्हाला व्हिडिओ घेता येतात, आणि इथून डायरेक्ट थोडंसं असं आहे तिथे एक केलेलं, पण असं झूम केलं की मोबाईल आपल्याला डायरेक्ट हे बघा, इथून तुम्हाला डायरेक्ट देवीचं दर्शन होतं आहे। आजचं देवीचं रूप इतकं सुंदर दिसत होतं, खूप सुंदर। फक्त एवढंच की पूर्ण देवीचं दर्शन घेता येत नाही, कारण की तिथे असे गेट्स लागलेले आहे, तिथूनच घ्यावं लागतं जेवढं आहे तेवढं। आणि बघा, देवीचं रूप किती हसरं, किती सुंदर, मस्त नाकात नथ टाकून खूप मस्त हार वगैरे तिचे, आणि अगदी पूर्ण सोन्याचं असतं। आणि खूप आतमध्ये गाभाऱ्यात ती देवी आहे, जेव्हापासून आहे तेव्हापासून ती तशीच आहे, तिथेच आहे। त्यासोबत एक झोपलेल्या देवीचं सुद्धा दर्शन होतं, त्याला आतमध्ये तो भुयारातून जावं लागतं, पण तो सध्या गेट बंद आहे। आणि आज मी स्पेशल हाच ब्लॉग घेत आहे मुखदर्शनचा। तर चला, आज मी तुम्हाला मुखदर्शन देते, आणि समोरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट मी दर्शन तुम्हाला देईल, म्हणजे पूर्ण ब्लॉगची माहितीसुद्धा देईल, आणि पूर्ण देवळाची, आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवेलसुद्धा। तर तो व्हिडिओ आणखी एक येईल, आणि हा आहे एक व्हिडिओ, कारण आम्हाला जायचं होतं आज स्पेशल। आता इथे येऊन आम्ही नारळ वगैरे फोडत आहोत, फ्रेंड्स वगैरे आम्ही सगळे आलेलेच होतो। तर आम्ही स्पेशल गेलो होतो तिथे, म्हणजे जेवण होतं म्हणजे एका फ्रेंडचं, ती काही बोललेली वगैरे असेल, तर मी सांगितलं इच्छापूर्ती देवी आहे, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करते, तर तुम्ही इथूनही हात जोडले तरी तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, आणि झाले की एकदा नक्की तुम्ही येऊन भेट देऊ शकता। तर इथे हे काका होते, मी इथे येऊन अगरबत्ती, ऊद वगैरे टाकलेलं, आणि हे काका होते। या काकांनी मग मला तिथले ऊद वगैरे घेऊन दिलेलं, आणि ते सांगत होते मला की तू घ्यायचं, आणि मग आपल्या घराच्या बाहेर वगैरे पाण्यामध्ये टाकायचं, आणि घराच्या बाहेर ते पाणी वगैरे शिंपडायचं, असं ते सांगत होते। तर म्हणजे घरातले जे निगेटिव्हिटी असते ती निघून जाते। तर अशा प्रकारे मी त्यांचं घेत होते, फक्त मी त्यांचा आवाज आता नाही येत आहे। आणि त्याचबरोबर गर्दी बघा, 12ही महिने इथे गर्दी असते, आणि ते स्क्रीनसुद्धा लागलेली आहे आतमध्ये, तशी देवी आहे तशी तुम्हाला दाखवल्या जाते आणि स्क्रीनवर। आणि बाहेर इकडे नारळ फोडण्याची वगैरे सुविधा आहे, सोबत इकडे जेवणाची आहे, इकडे हॉलसुद्धा आहे, राहण्याला व्यवस्थासुद्धा आहे। मी सांगितल्याप्रमाणे आधीपेक्षा आता खूप साऱ्या इथे सुधारणा होत आहे, दिवसेंदिवस आणखी होतीलच। आणि दररोज जेवण असतं, म्हणजे ज्यांना, जे भक्तगणांना जेवण उपाशी वगैरे येतात त्यांना जेवण असतं, फक्त त्याचा टायमिंग असतो। आणि तुम्हाला वाटलं तर मग इथे तुम्ही दान द्या, नाही तर नाही दिलं तरीही चालतं। आणि सोबतच इथे एक समोर गणपतीचं मंदिर आहे, त्याच्या अगदी समोर एक शनी मंदिर आहे, मला वाटतं एक हनुमानजीचं मंदिर आहे। इकडे अशी 2-3 मंदिरं इतक्यात आहेत,
आता मेन म्हणजे महाकालीचं देऊळच आहे आपण असं म्हणू शकतो. आणि मग इथून आता बाहेर निघत आहोत आपण. आणि बाहेर निघता इथे बघा दुकानाची अशी रांग, भरपूर मोठी रांग आहे. आणि दुकानदार लोकांनी सुद्धा आपापल्या परीने तिथे अशा वरती हिरव्या नेट टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून आता ऊन वाढत आहे. उन्हामध्ये कोणी भक्तगणांना म्हणजे जे येत आहेत त्यांना काही त्रास नको व्हायला, ऊन नको लागायला आणि ते आपल्याकडून प्रसादी घ्यावी, त्यासाठी म्हणून प्रत्येकाने आपापल्या दुकानासमोर अशा हिरव्या कलरच्या नेट टाकून ठेवलेल्या आहेत, जेणेकरून गरमी होणार नाही, डायरेक्ट ऊनही लागणार नाही. तर अशा प्रकारे कोणी टाकलं, कोणी नाही टाकलं. त्यानंतर इथे देवीचे ओटीचं सगळं सामान मिळतं. आमची पूजा वगैरे झालेली. तर आज मी मुखदर्शन तुम्हाला दाखवलेलं. तर मुखदर्शन दाखवल्यानंतर मग इथे जे आपण प्रसादी वगैरे सगळं सामान घेतो, ते सामान घेतल्यानंतर मग इथे पैसे आधी नाही दिले तरी चालतात, नंतर तुम्ही पैसे आल्यावर दिले तरी चालतात. जनरली सगळेजण नंतरच पैसे देतात. आता आम्ही सगळं प्रसादी वगैरे आपापली घेत आहोत. ते आम्हाला आपली प्रसादी आपल्याला देऊन देतात आणि त्यांची टोपली ते ठेवतात. नंतर आपण त्याला पैसे वगैरे द्यायचे. आणि अशा प्रकारे सगळेजण आपापल्या परीने जिथे तिथे ब्लॉग घेत आहेत, आमची बच्चा पार्टी वगैरे. आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे आतमध्ये जे म्हणजे आता ही जी ब्लॉग घेत आहे त्यांचं जेवण होतं, ती फ्रेंडची मुलगी आहे, तिचं जेवण होतं. आणि हा आहे, आणि हे सुद्धा फ्रेंड आहे, हिचा मुलगासुद्धा आहे, तो पण काही व्हिडिओ घेतला, त्याने सुद्धा काहीशा क्लिप पाठवल्या, त्यासुद्धा मी ॲड करून तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, इथे काही बोलले असेल तर इथे असं सुद्धा होतं, कारण इथे चिकन मटन आणि साधं दोन्ही जेवण चालतं. फक्त जनरली देवीला चिकन मटणाचं जेवण शायद दाखवायला नेत नाही आणि बाकी पुरणपोळीचं जेवण नैवेद्य दाखवायला नेतात, पण मात्र इथे देतात दोन्हीही. तुम्ही जे बोललं असेल ते दोन्हीही चालतं इथे. तर असं सुरू आहे. आणि प्रसादी ते छान काढून वगैरे देतात आपल्याला दुकानदार वगैरे. नारळ वगैरे असेल तर आपण त्यांनासुद्धा प्रसादी वाटायची आणि आपणसुद्धा खायची, अशा प्रकारे. तर त्या काकू आम्हाला सांगत आहेत की तुमची किती झाली आणि हाराचे वगैरे वेगळे असे सांगत आहे. तर आम्ही 50-50 वालीच एक टोपली घेतलेली होती. त्यातमध्ये हार प्लस वेगवेगळे हार तुम्हाला 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये पाहून मिळतो. तर आता आपण जात आहोत. इकडे आहे, हे बघा, हे पूर्ण एक आता राऊंड बनवलेला आहे. आधी समोर जेवण व्हायचं, पण आता मागे. तर हे बघा, हे फ्रेंड आहे, हिचंच जेवण आहे आणि चिकन मटनचं जेवण सुरू आहे. वहिनी वगैरे आहे, स्वयंपाक करत आहे. आणि असं पूर्ण गोल गोल तिथे आहे. तिथे जेवणाचं म्हणजे पूर्ण गोल त्यांनी केलं आहे कंपाऊंड. तिथे गॅस वगैरे नेता येतं, पण एका साईडनी, आणि मध्ये मध्ये काड्या ठेवूनच तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो. मध्ये गॅस ठेवू देत नाही ते. आणि तिथे काड्याही तुम्हाला उपलब्ध होऊन जातात, सोबत भांडे उपलब्ध होतात. सगळ्याच गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून तिथे मिळतात. फक्त एवढंच की पैसे द्या आणि आपापले तुम्हाला जेवण बनायचं तुम्हाला कॅटरसुद्धा अवेलेबल होऊन जातं. त्यानंतर मुलं होती, तर मुलं आता काहीतरी त्यांना आता आपण मंदिरात येऊ की कुठेही येऊ, मुलांना जर त्यांच्या आवडीच्या वस्तू दिसल्या तर ते थांबतातच आणि काही ना काही घेतातच. तर आता यांचं सुरू आहे, हिचं सुरू आहे किचन पाहणं, तर कोणाचं सुरू आहे वॉच पाहणं. अशा प्रकारे प्रत्येकाचं सुरू आहे. आयू आला होतं, पण पियू काही आलेली नव्हती. आणि हे बघा, हा बकरा बिचारा, माहीत नाही आता याचं काय होईल. तर इथे सुरू आहे ती याची वरात काढणंच असं म्हणू शकतो. आता मलाही नाही माहीत याचं काय होईल. तर हे फक्त आम्हाला हे इतकंच दिसलेलं, त्याच्यानंतरचं तिकडे काही माहिती नाही. आणि त्यानंतर मुलांनी घेतलेले ब्लॉग आहेत जे मी टाकत आहे. तर चला आता आणखी समोर मुलं बघा आपली समोर जात आहे. आणि पूर्ण बाहेरचं त्यांनी असलं नसलं सगळं दर्शन त्यांनी घेऊन घेतलं. आणि त्याचबरोबर मी सुद्धा इथे आता बघत आहे आणि जिकडे तिकडे व्हिडिओ घेत आहे. मुलांचा आपला आणखी वेगळं ब्लॉगिंग सुरू आहे. इथे बघा, आयू, अर्णव आणि आता याचं नाव मला आठवत नाही वेळेवर. तर हा त्याच्याच मम्मीचं जेवण आहे आणि तिथंसुद्धा चिकनचं जेवण होतं, जे मी तुम्हाला समोर दाखवेल. तर हा बघा, इतक्या जवळून व्हिडिओ घेतलेला आहे हा. आणि अगदी त्याच्यावरचं तुम्हाला कोरीव काम दाखवत आहे, खूप सुंदर आहे. आणि त्याचबरोबर इथे मला वाटतं या मुलांनी प्रत्येक दुकानं घेतली त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये शूट करून, पूर्ण दुकानं. आणखी ते डबल आणखी त्या किचनकडेच गेले, ते एकदा घेऊन त्यांचं मन नाही भरलेलं. आता इथे जॉईन झालेलं आहे आईचं सुद्धा लागलेलं होतं, कारण मी आलेली होती त्याच्यामुळे त्याचं लागलेलं होतं की मला सुद्धा घेऊन दे, असं काहीतरी त्याचं सुरू होतं. मी काय त्याच्याकडे लक्ष देत नव्हती, मी आपल्या व्हिडिओकडे लक्ष देत होती. मुलांना आणलं की असंच होतं, ते देवीचं दर्शन सोडतात, जेवण सोडतात, त्यांना फक्त दुकानं हवे असतात आणि दुकानातल्या वस्तू हव्या असतात. तर असं, पण ती एक मजाही वेगळीच असते. आणि त्याचबरोबर मग आता आम्ही त्यांना बघू दिलं, जे बघायचं तुम्ही बघा म्हटलं. त्यानंतर मग मी आणखी निघाली मोबाईल घेऊन, आणखी फ्रेंड्सकडे जिथे तिथं जेवण बनणं सुरू होतं तिथे निघालो. तर हा शॉर्टकट एक रस्ता आहे, अगदी दुकानाच्या समोर वेगळा आहे आणि हातमधून गेले की डायरेक्ट आपण जातो. तर हे बघा, अशा ग्रिल लावून आहे, इथे रस्ता आहे आणि एका साईडनी. आणि इथून बघा तुम्हाला पूर्ण स्वयंपाक सुरू झालेले दिसेल. अगदी
अशी छान म्हणजे तिथे काड्यावर काही लोकांनी स्वयंपाक बनलेले आहे, ते वगैरे स्वयंपाक तुम्हाला दिसतच असेल. आणि आम्ही आता जात आहोत, म्हणजे आमचे पूजापाणी वगैरे सगळं झालेलं आणि आता तिथे जाऊन बसू आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे करून आम्हाला घरी जायचं होतं. तर आता आलेलं त्याच्यामुळे मी हा 2 डबल मी आज जाऊन देवीचं दर्शन घेतलं. तसासुद्धा मी ब्लॉग टाकत आहे. आणि बघा आता इथे यांचं चिकन वगैरे धुणं करणं आणि सुरू आहे त्यांचं स्वयंपाकाचं. आणि आम्ही आता एका साईडने म्हणजे इथे येऊन आधी सकाळीच येऊन जागा वगैरे पकडावी लागते. तर त्यांनी आधी जागा पकडली, ती म्हणजे ही जागा. आणि त्यानंतर स्वयंपाकासाठी थोडी वेगळी आणि यांनी गॅसवर स्वयंपाक केलेला होता, कारण चिकनचं जेवण होतं, शिजणार नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी गॅसवर. आणि तसंही थोडं ऊन वाढल्यामुळे स्वयंपाक करायला त्रास होतो, तो म्हणजे चुलीवरचा. मजा येते ती वेगळी असते, पण मात्र स्वयंपाक करायला खरंच होतं थोडंसं. तर बघा ते तिने घरून सगळं करून आणलं होतं तिने. आणि चिकन वगैरे ते धूत आहे, मसाला वगैरे सगळं करून आणलेले आहे. तर तिकडे चिकन बनवलं, तोपर्यंत तिकडे आम्ही सगळेजण जे काही होते सगळेजण इकडे बसून, काही मुलं मोबाईल बघत आहे, काही जण गोष्टी करत आहे, मी ब्लॉग्स घेत आहे. ते बघा आजूबाजून एवढी गर्दी आहे, पूर्ण स्वयंपाकाचीच गर्दी आहे. कुणाचं साधं जेवण, कुणाचं चिकनचं जेवण, कुणाचं मटनचं जेवण असं आहे. प्रत्येकाचं आपापलं आहे. फक्त इथे तुम्हाला जर स्वयंपाक बनायचा असेल महाकाली मंदिरात, तर तुम्हाला हीच जागा आहे आणि इथेच येऊन तुम्हाला सकाळीच लवकरात लवकर येऊन जागा आधी पकडावी लागते आणि त्याच्यानंतर आपला स्वयंपाक सुरू करावा लागतो. कारण जर एकदाची काही जागा गेली तर तुम्हाला त्या दुसऱ्यांचा स्वयंपाक होईपर्यंत तुम्हाला जागा काही मिळत नाही आणि इकडे तिकडे तुम्हाला स्वयंपाकसुद्धा करता येत नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा आणखी आम्ही मंदिरात गेलो, कारण आता बसून थोडंसं आम्हाला तिथे कंटाळा आलेला होता. स्वयंपाकाला थोडंसं वेळ होता, म्हणजे चिकन शिजत होती तोपर्यंत आम्हाला पोळ्या करायला वेळ होता. तर मग आम्ही आता आणखी मंदिराकडे आलो. इकडे येऊन आणखी मला नारळ खायचं होतं, म्हणून मी इकडे स्पेशल आली. इथे नारळ असतं प्रसादी, तर आपल्याला ते येऊ देतात. मी इथून नारळ वगैरे घेतलं, आणखी समोर निघाली. आजीबाईच्या जवळ असतं तिथे नारळ, म्हणजे जे कोणी येतं तिथे प्रसादी वगैरे ठेवतात. इथे एकदा हात जोडून घेतला आणि तिथे प्रसादी होत्या त्या घेतल्या. त्यानंतर तिथे एक हॉल आहे, थोडीशी भूक लागलेली होती म्हणून हॉलमध्ये आम्ही 2-3 फ्रेंड गेलो आणि तिथे जाऊन मग मी तिथे स्वीटमध्ये आज गुलाबजामुन बनलेले होते, ते गुलाबजामुन घेतले, खाल्ले. आणि त्यानंतर मग आता आणखी आम्ही निघालो जेवणाकडे. तर अशा प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की